नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून पुणेकरांना कोणत्या पक्षाचा कोणता नेता, कोणत्या नेत्याचा कोणता पक्ष याबाबत किती माहिती आहे यावरचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट. यासह पाहूयात प्रमुख बातम्या पुढील 1 तासात. कुठल्या पक्षाकडून कोणते उमेदवार आहेत हे माहिती आहे? नाही माहिती. बीजेपीचा पुण्यातला उमेदवार कोण आहे? नाही माहिती. वसंत मोरे, आणखीन मोहोळ कोणतरी, आणि काय त्यांचं नाव, आंदेकर नाही, धंगेकर. शरद पवारांचं चिन्ह माहिती आहे का? शरद पवारच्या तुतारी आहे. पुण्याचे आहात का दादा तुम्ही? नाही. मग तुमच्या भागातलं इलेक्शन किती तारखेला माहिती आहे का? नाही. सध्या पक्ष फुटलेले आहेत. शरद पवारांचं चिन्ह माहिती आहे का? माहिती. लोकशाहीचा उत्सव चालू झालेला आहे. निवडणुका तोंडावर आहेत. लोकसभेसाठीची आचारसंहिता सुद्धा लागलेली आहे. बऱ्याच ठिकाणचे उमेदवार जाहीर झालेत. खास करून पुण्याचे सुद्धा दोन्ही उमेदवार जाहीर झालेले आहेत. महायुतीचा उमेदवार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला आहे. मात्र या सगळ्या निवडणुकीचे जे वारे वाहतात, या सगळ्यामध्ये जनतेला याबाबत कितीशी माहिती आहे? जनतेला सध्या जे पक्षांतराचं राजकारण झालं, पक्षफुटीचं राजकारण जे झालं, त्यानंतर जनता राजकारणाबाबतीत किती सजग आहे हेच आपण आज जाणून घेणार आहोत. मी आत्ता पुण्यातल्या विविध रस्त्यांवरती फिरते. इथे जे आपल्याला वेगवेगळे नागरिक भेटतील, या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत की सध्याच्या राजकारणाबद्दल त्यांना कितीशी माहिती आहे. माझ्याबरोबर काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. दादा, काय सांगाल, सध्या निवडणूक किती तारखेला? तुम्ही पुण्याचे आहात का हे सांगा. हो, आम्ही स्थानिक पुणेकर आहे. पुण्याची निवडणूक किती तारखेला लोकसभेची माहिती? पुण्याची निवडणूक लोकसभेची 24 एप्रिलपासून आहे. 5 टप्प्यात मतदान आहे ना त्यांचं. पुण्याची निवडणूक किती तारखेला आहे? एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आहे पुण्याची निवडणूक. आणि सध्या आत्ता जर आपण पाहिलं तर पक्ष फुटलेले आहेत बरेच. शरद पवारांचं चिन्ह कुठलं आहे माहिती आहे का? आता तुतारी वाजवणारा माणूस हे पवार साहेबांच्या गटाचं चिन्ह आहे आत्ताचं नवीन. आणि घड्याळ कुणाकडे आता? घड्याळ आता अजितदादांच्या गटाकडे आहे. दादा, तुम्हालाही असाच प्रश्न आहे. शिवसेना फुटले, उद्धव ठाकरेंचं चिन्ह माहिती आहे का? मशाल. आणि आत्ता आपण पाहतोय की निवडणुका चालू झालेल्या आहेत. तुम्ही पण पुण्याचे नागरिक आहात. पुण्याच्या निवडणुकीची तारीख माहिती आहे? ती 13 मे. आणि आत्ता सध्या पुण्यात कोणाची हवा आहे असं वाटतंय तुम्हाला? अजून हवा कोणाचीच नाही. अजून वातावरण तापलं नाही. मैं क्या करूं, फिर जॉब छोड़ दूं? प्रॉपर पुण्याच्या आहात का काकू तुम्ही? हां. पुण्यामध्ये आता इलेक्शन्स येत आहेत, तर मग त्याची डेट माहिती आहे का तुम्हाला? काहीतरी एप्रिल आहे वाटतं, 16 एप्रिल. आणि मग आता पुण्यातून कोणते कोणते उमेदवार उभे आहेत ते माहिती आहे? आहे माहिती. कोण कोण आहेत? वसंत मोरे, आणखीन मोहोळ कोणतरी, आणि काय त्यांचं नाव, आंदेकर नाही, धंगेकर. मग आता शरदचंद्र पवार गटाचं जे नवीन चिन्ह आहे ते कोणतं आहे माहिती आहे तुम्हाला? नाही. आणि आता पुण्यात कोणाची हवा आहे, महायुती का महाविकास आघाडी? हे नाही सांगू शकत. भाजप का काँग्रेस? काँग्रेस. पुण्याचे आहात का दादा तुम्ही? मैं नहीं बताऊंगा. मग तुमच्या भागातलं इलेक्शन किती तारखेला माहिती आहे का? नाही माहिती. सध्या पक्ष फुटलेले आहेत. शरद पवारांचं चिन्ह माहिती आहे का? माहिती. आणि उद्धव ठाकरेंचं माहिती आहे? शरद पवारांचं तुतारे. उद्धव ठाकरेंचं कोणतं चिन्ह आहे? मशाल. आणि राज ठाकरेंच्या पक्षाचं चिन्ह आत्ता कोणतं इलेक्शनसाठी? आत्ता सध्या हे रेल्वे इंजिन. ओके. तुम्ही आता इलेक्शन करणार आहात. पुण्यामध्ये तुम्ही राहता. तुम्ही प्रॉपर कुठले आहात? सातारा. अच्छा, साताऱ्यातले पण उमेदवार तशा प्रकारे डिक्लेअर झालेले आहेत. काय तिकडच्या समस्या वगैरे आहेत? समस्या काहीच नाहीत. तशा बघायला गेलं तर जास्त काही समस्या नाहीत. शाबाश बेटा.
कुठलेत दादा तुम्ही प्रॉपर? मी पुण्याचाच वय काय तुमचं? 19. पहिल्यांदाच मतदान करणार. मग कोणाला म्हणजे कुणाची हवा आहे पुण्यात असं तुम्हाला वाटतं? पुण्याची हवा सध्या म्हणलं तरी BJPचा वार सध्या पूर्ण देशातच चालू आहे. मग त्यामुळे की लोकसभेला पण BJPचं सीट पुण्यात लागेल हे तरी सध्याला दिसून येतं सध्याच्या सर्वेवर. BJPचा कोणता उमेदवार थांबलाय पुण्यातून? मुरलीधर मोहोळ मोहायुतीचे उमेदवार आहेत. बरं. आणि महाआघाडीचे कुठले पक्ष फुटलेत हे तुम्हाला? महाविकास आघाडीचे पक्ष फुटायला तसा हे सीन नाही आहे, पण पक्ष फुटण्यामध्ये एकाच पक्षात 2 गट झालेले आपण बघितलेत की शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना व अजितदादांच्या राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी. बरं. आणि शरद पवारांचं चिन्ह काय? शरद पवारांचं हे तुतारी हे चिन्ह आहे त्यांचं यावेळेस निवडणूक. काका तुम्ही पुण्याचे आहात का? पुण्याचे आहात हो. का? पुण्याचं इलेक्शन किती तारखेला आहे माहिती आहे नाही का? आणि आता दोन्ही उमेदवार जाहीर झालेत, नावं माहिती आहेत का उमेदवार? माहिती दंगेकर आणि काय ते मोल. आणि सध्या पक्ष फुटलेले आहेत. शरद पवार कोणत्या चिन्हावर लढणार आहेत माहिती आहे? तुतारी. आणि उद्धव ठाकरे कोणत्या चिन्हावर लढणार? मशा. मनसेचं चिन्ह माहिती आहे? रेल्वेचं इंजिन. आणि सध्या पुण्यात कुणाची हवा आहे असं वाटतं? आमची म्हणजे वोटर लोकांची. काय काम करणं अपेक्षित आहे येणाऱ्या खासदारांनी? ते प्रत्येक जे माणूस बोलतो तेच जनतेचं काम करावं. तुम्ही प्रॉपर पुण्याचा आहात का? हो. आणि इलेक्शनबद्दल काय माहिती आहे? पुण्यात इलेक्शन्स कधी आहेत? इलेक्शनबद्दल तर असं फारसं काही माहीत नाही आहे, पण असं ऐकलं की 1-2 महिन्यात आहे. समज रहे हो. आणि उमेदवार कोणते आहेत पुण्यातून? नाही माहिती. आणि तुम्हाला काय वाटतंय पुण्यात कोण, महायुती का महाविकास आघाडी? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तसं नाही सांगू शकत. काका तुम्ही पुण्याचे आहात का? आम्ही पुण्याचं प्रॉपर पुण्याचं आहे. पुण्याचं इलेक्शन किती तारखेला आहे माहिती आहे का? किती आता काय ते मला ते नाही माहिती. म्हणजे 18 काय 19 मेला काहीतरी आहे ना ते इलेक्शन. पुण्याचं इलेक्शन माहीत नाही तुम्हाला, ठीक आहे. पण आता तुम्हाला पक्ष फुटलेले आहेत. शरद पवारांचं चिन्ह माहिती आहे का? शरद पवारच्या ही आपली तुतारी आहे. आणि अजितदादांचं काय चिन्ह? आधी घड्याळ. आणि आता सध्या मनसे जे आहे ती कुठल्या चिन्हावर लढतीये हे माहिती आहे? म्हणजे कुठलं चिन्ह, मनसेचं चिन्ह इंजिन आहे एवढं आपल्याला माहिती आहे, पण अजून कुठलं ते फुटाफुटी झालेलं नाही ते मुलं आम्ही काय सांगू शकत नाही. सध्या पुण्यात कुणाची हवा आहे असं वाटतं? सध्या पुण्यात जो काम करेल त्याचीच हवा असणार. येऊन पण जे दंगेकर किंवा आपला मोल साहेब पण येऊ शकतात. सांगू शकत नाही. ज्याची ताकद त्याचा सर्व. प्रॉपर पुण्याचा आहात का काकू तुम्ही? पुण्याची आहे. पुण्यात आता इलेक्शन्स येत आहेत, किती तारखेला आहेत माहीत आहे? नाही. कुठल्या पक्षाकडून कोणते उमेदवार आहेत हे माहीत आहे? नाही माहिती. कुठल्या पक्षाची जास्त हवा आहे पुण्यामध्ये असं तुम्हाला वाटतंय? BJP. BJPचा पुण्यातला उमेदवार कोण आहे? नाही माहिती. फक्त एवढंच. दादा पुण्याचे आहात का तुम्ही? हो पुण्याचे आहोत. पुण्याचं इलेक्शन किती तारखेला आहे माहिती आहे का? 13 मेला आहे मॅडम. आणि दोन्ही उमेदवार डिक्लेअर झाले, नावं माहिती आहेत दोन्ही उमेदवार? हो. भारतीय जनता पार्टीकडून मुरलीधर अण्णा मोहोळ आहेत आणि काँग्रेसचे रवींद्र दंगेकर आहेत. सध्या पक्ष फुटलेले आहेत. आणि आता आपण पाहिलं तर शरद पवारांचं चिन्ह कोणतं आहे? त्यांचं चिन्ह तुतारी आत्ताच्या. आणि उद्धव ठाकरेंचं कोणतं आहे? मशाल. आणि आता एकनाथ शिंदे कोणत्या चिन्हावर लढतात तुम्ही? धनुष्यबाण. तुम्ही प्रॉपर पुण्याचे आहात का? नाही, मी सातारा भागातला आहे. साताऱ्यामधले. तर मग साताऱ्यात कधी आहेत इलेक्शन ह्याची काही आयडिया आहे तुम्हाला? काही अजून तर एवढी आयडिया नाही आहे, बिकॉज मी इकडे असल्यामुळे माहिती नाही, पण नेक्स्ट मंथमध्ये असतील आय गेस. आणि साताऱ्यात कोणते उमेदवार आहेत? उमेदवारांनी माहिती नाही मला इतकं, बट खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब माहिती आहेत. परत बारामतीतून शरद पवार साहेब माहिती आहेत. अरे कहना क्या चाहते हो? संजू बाबा नाईक निंबाळकर माहिती आहेत वगैरे आहेत म्हणजे असे. शरद पवार गटाचे चिन्ह माहिती आहे का तुम्हाला? राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष फुटी झाली आहे, तर मग त्याचं शरद पवार गटाचा जे चिन्ह आहे ते माहीत आहे का? नाही. साताऱ्यात कोणाची हवा आहे असं तुम्हाला वाटतंय?
सातार भागात उदयनराजे भोसले. तू पुण्याची आहेस का? नाही, मी पुण्याची नाही आहे, मी सातारची आहे. बरं, मग साताऱ्यात निवडणुका कधी आहेत हे माहिती आहे काही? मेमध्ये आहेत मोस्टली, तर म्हणजे प्रॉपर डेट्स नाहीत माहिती आहेत मला. बरं, आणि साताऱ्यातून कोणते उमेदवार लढत आहेत हे माहिती आहे? अजून तिकीट कुणाला दिलं मी हे पाहिलं नाही आहे, पण उदयनराजे आहेत आणि अजून दुसरं कोण आहे ते नाही माहिती मला. मग आता तू पुण्यामध्ये आहेस, तर मग पुण्यात तुला काय वाटतं? मी पॉलिटिक्समध्ये इंटरेस्टेडच नाही आहे, मला कोणच आवडत नाही मोस्टली बघायला गेलं तर. सो त्यामुळे मी इंटरेस्टेड नाही आहे जास्त इलेक्शन्समध्ये. पण बरं, मग जो कुठलाही उमेदवार निवडून येईल पुणे किंवा साताऱ्यामध्ये, त्यांच्याकडून तुला काय अपेक्षा असतील एक युवती म्हणून? मग सातारमध्ये तर असं बघायला गेलं तर सातारमध्ये डेव्हलपमेंट अजिबातच होत नाही आहे. अशी अपेक्षा आहे की सातारमध्ये डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. सातारमध्ये डेव्हलपमेंटचा खूप स्कोप आहे, पण तिथे असं काही वर्क होत नाही आहे सातारमध्ये. आणि पुण्यात सगळं चांगलंच आहे. काका, पुण्याचं इलेक्शन किती तारखेला आहे माहिती आहे का? मे एंडला. दोन्ही उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत. कोणत्या पक्षाकडून कोणता उमेदवार आहे? व्यक्ती म्हणून असेल तर मुरलीधर मोहोळ, कारण बाकी काय पुण्यात सगळं कल्याणच आहे सगळं. पण मुरलीधर मोहोळ मी पक्ष म्हणून बघतो, माणूसपेक्षा मी मोदींचा फॉर आहे. म्हणजे त्यामुळे BJPचं कोण असेल त्याला मी मत देणार. सध्या पक्ष फुटलेले आहेत. शरद पवार कोणत्या चिन्हावर लढतायत हे माहिती आहे का तुम्हाला? त्यांनी स्वतःचाच राष्ट्रवादी शरद पवार गट आहे. पण त्यांचं चिन्ह माहिती आहे का यावेळेस? त्यांचं तुतारी सगळेच वाजवतात तसंच तेच. सध्या जे कोणी निवडून येतील आता निवडणुका झाल्यानंतर, त्यांच्याकडून अपेक्षा काय आहेत तुम्हाला एक पुणेकर म्हणून? सगळ्या लोकांची सेवा करावी. बाकी काय, एकदा इलेक्शन झाली की कोणी फिरकत पण नाही. ते लोकांनी फिरकून, राजकारणी लोकांनी फिरकून रसिकांचे जे लोकांचे प्रश्न सोडवायचे, एवढंच. बाकी काय. तुम्ही पुण्याचे आहात का प्रॉपर? नाही, जालना. मग आता निवडणुका येत आहेत. जालन्यातली निवडणूक कधी आहे माहिती आहे का? नाही, नो आयडिया. उमेदवार कोण आहेत जालन्यामधून? 2-3 जण आहे. कैलास गोरंट्याल, अर्जुन खोतकरे. कोण आहे मग? रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे. रावसाहेब दानवे भाजपा, कल्याण काळे काँग्रेस. बरं, आणि मग आता महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जे काही पक्ष वाटप झालं आहे त्यातलं तुम्ही काय सांगाल? त्याच्यामध्ये ज्याची जी स्ट्रेंथ आहे त्यानुसार सीट वाटप झालेलं आहे. पण अशा काही 3-4 जागा अशा पण आहेत की जिथं बंडखोरी होऊ शकते. आणि मग शरद पवार गट जे आहे राष्ट्रवादी, त्याचं चिन्ह तुम्हाला माहिती आहे का? तुतारी. आणि आता तुम्ही प्रॉपर पुण्याचे? नाही, मी लातूरचा आहे, पण सध्या इथंच आहे मी. 15 वर्ष झालं. मग लातूरमधून कोणते उमेदवार आहेत माहीत आहे? सुधाकर शृंगारे भाजप आणि शिवाजीराव काळगे काँग्रेस. काका, तुम्ही पुण्याचे आहात का? हो. पुण्याची निवडणूक किती तारखेला माहिती आहे? मेला 13 मेला. दोन्ही उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत सध्या, तर उमेदवारांची नावं माहिती आहेत? मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर. काँग्रेसतर्फे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे मुरली मोहोळ. तुम्ही आता काँग्रेस आणि भाजप असा उल्लेख केलात, पण सध्या राजकारणामध्ये 2 युती आहेत. तर महायुतीत कोणकोणते पक्ष आहेत हे माहिती आहे? महायुतीमध्ये अजित पवार राष्ट्रवादी गट, शिवसेना शिंदे गट, अजून मनसेचं अजून काय त्यांचं चाललेलं आहे. हे महायुतीमध्ये आहेत. रिपब्लिकन रामदास आठवले. आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी आणि उद्धव साहेब ठाकरे गट हे महाविकास आघाडीमध्ये आहे. शरद पवारांच्या पक्षाचं नाव बदललेलं आहे आता, तर नवीन नाव माहिती आहे का तुम्हाला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार आणि त्यांचं चिन्ह तुतारी. सध्या पुण्यात कुठल्या उमेदवाराची जास्त हवा आहे असं वाटतं? महाविकास आघाडीचे रवींद्रभाऊ धंगेकर. असं का वाटतं तुम्हाला? कारण ते खूप तळागाळामधले कार्यकर्ते आहेत आणि लोकांशी त्यांचा संपर्कसुद्धा चांगला आहे. म्हणजे ग्राउंड लेवलला काम करतात ते, त्याच्यामुळं त्यांचं एक थोडंसं म्हणजे लोकांसाठी धावून जाणारा नेता अशी एक ओळख आहे त्यांची, त्या उमेदवाराची. दादा, इलेक्शन किती तारखेला माहिती आहे का तुला? काय सांगता येत नाही.
सध्या राज्यात 2 आघाडी झालेल्या आहेत, 2 युती झालेल्या आहेत. महायुतीमध्ये कोणकोणते पक्ष आहेत हे माहिती आहे का? नाही माहिती. पुण्याचे दोन्ही उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत, दोन्ही आघाडींचे, तर ते माहिती आहेत का? नाही माहिती. दादा तुम्हाला माहिती आहे दोन्ही पक्षांचे उमेदवार आता डिक्लेअर झालेले आहेत? माहिती आहे ना. एक रवींद्र धंगेकर आणि अपोजिशनला त्यांच्या मुरलीधर मोहोळ आहे. महाविकास आघाडीमध्ये आता कोणकोणते पक्ष आहेत हे माहिती आहे? होय माहिती आहेत ना. एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, दुसरा पक्ष आहे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार आणि आय काँग्रेस. आणि सध्या आता शरदचंद्रजी पवार गट जो आहे तो कोणत्या चिन्हावरती लढतोय हे माहिती आहे? तुतारी. पुण्याचं इलेक्शन किती तारखेला? पुण्याचं इलेक्शन एक्झॅक्ट तारीख माहीत नाही, पण डिक्लेअर झालेलं आहे. तारीख माहीत नाही. प्रॉपर कुठलेत काका तुम्ही? प्रॉपर सोलापूर शहरात. आणि मग सोलापूरमध्ये किती तारखेला मतदान होतं हे माहिती आहे? त्याबद्दल नाही आहे माहिती. मतदानाबद्दल माहिती नाही आहे. असं आहे, आता महाराष्ट्रात कधी लागणार आहेत काय त्याबद्दलही माहीत नाही. आम्ही ड्रायव्हरचा जॉब करतो असं आहे, आणि मी गेल्या 9 वर्षापासून पुण्यातच आहे. त्यामध्ये मतदान आणि हे बरंच त्याच्यापासून आम्ही वंचितच राहिले. मतदान पण करायला जायचं का नाही असं ठरलं जात नाही. असं का वाटतं तुम्हाला? काय होतं माहिती आहे का, ह्या जॉबमध्ये सुट्टी मिळत नाही. पुन्हा आणि सुट्टी, ड्रायव्हरचा जॉब तर तुम्हाला माहिती आहे कसं आहे, वेळ नसतं काय नसतं. त्यातून आम्ही कंस्ट्रक्शन बिझनेसच्या लाईनमध्ये, त्यामुळे वेळ मिळत नाही काय नाही. मतदान आणि बऱ्याच वेळा मला वाटतं माझं वय 52 आहे. मी आतापर्यंत फार फार तर 9 आणि 10 वेळा मतदान केलं असेल. एवढंच. बरं. आणि सोलापूरमधून कोणते उमेदवार उभे राहिलेत लोकसभेसाठी? 1-2 माहिती आहेत मला. एक काय ते प्रणिती शिंदे मॅडम आहेत, काँग्रेसच्या आहेत त्या. आणि दुसरे आता सध्याचे खासदार होते स्वामी आहेत कोणतर. आणि आत्ता दुसरे नवीन कोणतं उमेदवार द्यायचं चाललं आहे. ते पण काय बाहेरून, म्हणजे सोलापूर प्रॉपर नाही आहेत, बाहेरचे आहेत कुठले तर असं ऐकण्यात आलं आहे. शरदचंद्र पवारजींच्या गटाचं चिन्ह माहिती आहे का? तुतारी काय तर आहे. तुतारीचं चिन्ह नवीन त्यांना मिळालं असं ऐकलं आहे, वाचलं आहे कुठंतरी. पुण्याचे आहात का तुम्ही? हो. ओके. आणि वय काय आहे तुमचं? 19. म्हणजे आता पहिल्यांदाच मतदान करणार तुम्ही. तर मग कुठले कुठले पक्ष आहेत हे माहिती आहे का तुम्हाला? काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीतले 2 गट, शरद पवार गट व अजित पवार गट. शरद पवार गटाचं चिन्ह काय माहिती आहे? तुतारी. आणि अजित पवार गटाचं? घड्याळ. काका तुम्ही प्रॉपर पुण्याचे आहात? पुण्याचे आहे आपण. इलेक्शन किती तारखेला आहे माहिती आहे का? तेवढं तारीख माहीत नाही, पण मॅडम आपण जॉब करतो बरोबर, तर आपण सपोर्ट करतो रविभाऊ दंगेकरला. तो गरिबाचा मशी आहे आणि पुण्यात फक्त दंगेकर भाऊ येणार. का असं वाटतं तुम्हाला? तुम्ही कोणी पण त्यांच्याकडे जावं, साधं कसलं पण काम घेऊन जावा, तो पूर्ण तुमचा माणूस काम करतो. तो तुम्हाला खाली त्यांना कधीच नाही पाठवणार. आणि तसं आमच्याकडं PCMCमध्ये अमोल कोल्हे, तसं इथं पुण्यात रविभाऊ दंगेकर. सध्या 2 गट पडलेले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, तर दोन्ही युतीमध्ये कोणकोणते पक्ष आहेत हे माहिती आहे का तुम्हाला? महाविकास आघाडीमध्ये कोणकोणते पक्ष? काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि UTP उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे 2 गट. इथे महायुतीमध्ये शिंदे गट, अजितदादा आणि BJP. मला सांगा 10 वर्षात का केली BJPनी? काहीच नाही केलं. उलट महागाई वाढली, गॅसचा दर वाढला, पेट्रोल आम्ही त्यावेळेस 50-60 रुपये पेट्रोल लागायचं. आज आम्हाला गाडीमध्ये पेट्रोल लागतं 110 रुपये लिटरही आमच्या इथं. काय दिलं गव्हर्नमेंटनी आणि आम्ही याला BJPवाल्यांना हे मतदान करायचं? पुण्यात रविभाऊ, आमच्या याच्यामध्ये शिरूर लोकसभेमध्ये अमोल कोल्हे. जे कोणी खासदार म्हणून आता निवडून येतील त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहे? की बाबा आमचा प्रश्न मांडा. आता आमच्या इथे कांदा पिकतो आमच्या साईडला, आमच्या कांद्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. काहीतरी बाबा कांदा भाव आम्ही भाव भेटला पाहिजे, परत उसाला भाव भेटला पाहिजे. हे काय नाही, फक्त महागाई. अहो गॅस पहिलं किती 450 रुपये गॅस होता, आज 1100 रुपये भाव आहे गॅसचा. परत पाण्याचा प्रश्न आहे आमच्याकडे. आता आमच्या इथं पाणी नाही भेटत, 1 दिवसात पाणी भेटतं आम्हाला. मग याचे प्रश्न कोण सोडणार? मोदी 400 पार न होत. पुण्यातनं रविभाऊ आणि शिरूरमधनं अमोलदादा कोल्हे 2 सीट लागणार. तर आज आपण पुण्यातल्या विविध मतदारांशी बातचीत केलेली आहे. तसं पाहायला गेल्यास बऱ्याच मतदारांना अजूनही
काही पक्षांची नावं माहीत नाही आहेत, चिन्ह माहीत नाही आहेत, इलेक्शनच्या तारखा तर अनेक लोकांना माहीत नाही आहेत. आपण लोकशाहीचा उत्सव म्हणतो, मात्र या उत्सवाबाबतीत बऱ्याच लोकांमध्ये अजूनही जनजागृती नसल्याचं पाहायला मिळतं आहे. तरुणांमध्ये याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. ही खरं तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की उद्याचा जो युवा असणार आहे, हा देश ज्यांच्या हातात उद्या जाणार आहे, त्यांना राजकारणाबद्दल तितकीशी माहिती नाही आहे. सध्याचा राजकारणाचा स्तर घसरल्यामुळे तरुणांना राजकारणामध्ये जास्त इंटरेस्ट नसल्याचं तरुण जास्त प्रकारे आपल्याला सांगताना पाहायला मिळतात. म्हणजे ऑन कॅमेरा असेल किंवा ऑफ कॅमेरा असेल, तरुणांना राजकारणातला इंटरेस्ट कुठेतरी कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकशाहीचा उत्सव नेमका आपण पार पाडत आहोत का, कशा प्रकारे पार पाडत आहोत, आणि तरुणांमध्ये आणि सर्वसामान्य मतदारांमध्ये लोकशाहीबाबत, मतदानाबाबत, निवडणुकीबाबत जास्तीत जास्त जनजागृती करण्याची अजून तरी गरज असल्याचंच पाहायला मिळत आहे. तुम्हाला हे कोण जाईल, कुठल्या दवाखान्यात? हे मोबाईल कुठं अजूनही कसा झोपायला राहू. चला तुम्ही चला 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 पटकन. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुण्यातल्या विविध महाविद्यालयांकडून विविध मोहिमा राबवल्या जातात. अशीच एक मोहीम पुण्यातल्या MMCC महाविद्यालयाकडून सुद्धा राबवण्यात येते. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्सचे जे नवीन मतदार आहेत त्यांच्याकडून ही मोहीम राबवली जाते. एक चित्रकलेची स्पर्धा राबवण्यात आली होती आणि त्याच्यानंतर आता ही एक मोहीम चालू आहे या ठिकाणी. लोकशाहीच्या संदर्भात, त्याचबरोबर मतदानाच्या संदर्भात, निवडणुकी संदर्भात जनजागृती केली जाते. नेमकी ही मोहीम काय, विद्यार्थ्यांकडूनच जाणून घेणार आहोत. काय सांगाल तुम्ही आज जी मोहीम राबवली याच्याबद्दल मला थोडक्यात माहिती द्या. लोकांमध्ये निवडणुकीसंबंधी जनजागृती करण्यासाठी आम्ही ही मोहीम राबवली आहे. तसेच गेल्या वर्षी मतदानाची टक्केवारी कमी होती, ती यावर्षी वाढावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच आम्ही आमच्या पालकांनाही सांगणार आहोत की तुम्ही जरूर मतदान करा. थँक्यू. तू काय सांगशील, काय वाटतं तुला की आत्ता जे नवीन मतदार आहेत किंवा सगळ्याच लोकांनी मतदान का करायला हवं आणि किती गरजेचं आहे? मतदान करणं हे गरजेचं आहे, कारण गेल्या वर्षीप्रमाणे खूप म्हणजे 47% ते 50% यांच्यापर्यंतच अशी एवढीच मतदानं होती. तर यावर्षी ती जास्तीत जास्त वाढावी, त्याच्यासाठी आम्ही ही जनजागृती हा प्रचार असं म्हणता येईल हा केलेला आहे. नक्कीच प्राध्यापकांकडून सुद्धा जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल तुम्ही, आज अतिशय चांगला असा हा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांकडून एखादी गोष्ट त्यांच्या फॅमिलीपर्यंत पोहोचली तर ती जास्त चांगल्या प्रमाणात पोहोचू शकते असं वाटतं. तर काय नेमकं हे उद्देश काय होता या मोहिमेत? म्हणजे ह्याच्यातल्या दोन गोष्टी आहेत. 18 वर्षाखालील विद्यार्थी आमच्याकडे आहेत. मग आजचे विद्यार्थी उद्याची प्रजा आहे, त्याच्यामुळे ते विद्यार्थी पुढे जाऊन त्यांना हे सगळं सांभाळावं लागणार आहे. मग त्यांना ही जनजागृती करणे हे खूप गरजेचं आहे. आणि जनजागृती आत्ताच केलं तर भले ते 18 वर्ष नाही पूर्ण मतदान करू शकत नाहीत, पण कमीत कमी आजकाल सगळे मुलं तुम्हाला माहितीच आहे, आईवडिलांचे लाडके असतात, घरच्यांचे लाडके असतात. मग आई वडील, काका काकी, मावशी, आजी आजोबा त्यांच्यावर गप्पा मारता मारता सहज म्हणणार की मतदान किती उपयोगी आहे, मतदान केल्याने काय फायदा आहे. आता मागच्या वेळी बघितलं तर खूप मतदान कमी झाले. मग त्यामानाने 100% कसं होतील याच्यासाठी हे उपक्रम राबवणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपले मराठवाडा मित्रमंडळ हे कायम सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग आहेच पहिल्यापासून, त्यातलं आता हे पण आहे. मग ह्याच्यामध्ये पण आम्ही वर्गात आता सेशन घेतलं सकाळी. खूप मुलं आमचे पोस्टर्स तयार केले, एसे तयार केले आणि ओथ म्हणजे आपले प्रतिज्ञा घेतले मुलांनी की मतदान करणे किती गरजेचं आहे आणि आम्ही घेणार आहोतच. भारतीय नागरिक म्हणून ह्याची खूप गरज आहे आणि काळाची गरज म्हणता येणार नाही. प्रत्येकाला हे एक सिटिझन म्हणून त्याची गरज आहे.
प्रत्येक शिक्षक म्हणा, विद्यार्थी म्हणा आणि त्यांच्या घरचे सगळे संबंधित लोक, हजारो लोकांपर्यंत हे पोचवायचे असं आमचं, हजारोचे लाखात होईल, लाखातले कोटीमध्ये होतील, म्हणजे सर्वसामान्य माणसापर्यंत पोचवणे आणि हे व्यवस्थित सुव्यवस्था तयार करणे, म्हणजे एक आपलं एक तरी कोणतरी निवडून द्यायचंच आहे, पण चांगला का निवडून देऊ नये, चांगला निवडल्यानंतर आपल्या देशाची प्रगती होते, हे मूळ मुद्दा आहे, ही हेतू आहे आपले. आणि एवढं माझं 2 वाक्य थांबवतो. धन्यवाद. नक्कीच मॅम, तुम्ही काय सांगाल एक शिक्षिका म्हणून सर्वच प्रेक्षकांना आमच्या जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर काय सांगू इच्छिता? लोकसभा जनजागृतीसाठी निवडणूक आयोगाने जे वेगवेगळे संकल्प केलेले आहेत, तर मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला की निवडणुकीचं काय महत्त्व आहे, मतदान का केलं पाहिजे, याच्यासाठी वेगवेगळे संकल्प केलेले आहेत. त्यात वेगवेगळ्या तऱ्हेचे निबंध स्पर्धा घेतली गेली आहे, नंतर पोस्टर पेंटिंगची स्पर्धा घेतलेली आहे. तर मतदान कसं उपयुक्त आहे, जरी त्यांचं वय आत्ता मतदाना योग्य नाही आहे तरी मोठे झाल्यानंतर आपण मतदान का करायचं किंवा घरातल्या मंडळींनी मतदान करणं का आवश्यक आहे हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. माझ्याबरोबर या ठिकाणी महाविद्यालयाचे प्राचार्य सुद्धा आहेत. सर, काय सांगाल जनजागृती करणं आत्ता सध्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून का गरजेचं आहे असं वाटतं? ह्या निवडणुकीचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की जो युवक आहे हा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आज मतदार म्हणून येऊ घातलेला आहे. ह्या वर्षी महाविद्यालयातले आमचे अनेक विद्यार्थी पहिल्यांदा मतदान करणार आहेत. म्हणजे ही जनजागृती फक्त महाविद्यालयापुरती मर्यादित न राहता आम्ही हा एक वेगळा प्रयत्न केलेला आहे की बाहेर जनजागृती याची कशा पद्धतीने व्हावी, लोकांमध्ये ती कशी संवेदनशील तर जागी व्हावी. फक्त मतदान आहे आणि त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून काहीतरी वेगळा कार्यक्रम होण्यापेक्षा मतदान करणं 5 वर्षातनं एकदा हा एक प्रामुख्याने एक मूलभूत अधिकार आहे प्रत्येकाचा. तो अधिकार आपण गाजवलाच पाहिजे आणि त्या अनुसार आपण सरकारकडनं, सिस्टम्सकडनं ज्या अपेक्षा करतो त्या अपेक्षा करण्याचा हक्क तेव्हाच राहतो जेव्हा आपण मतदानाचा हक्क बजावतो. तर ही मूळ संकल्पना आहे आणि आमच्या महाविद्यालयाच्या सगळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मार्फत ही एक जनजागृती करण्याचा हा एक प्रयत्न आहे. नक्कीच आपण पाहिलं की या सर्व विद्यार्थ्यांकडून जनजागृती मोहीम केली गेली, त्याचबरोबर त्यांचे प्राध्यापक आणि प्राचार्यसुद्धा त्यांच्याबरोबर होते. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये मतदानाची जी टक्केवारी आहे ती वाढली पाहिजे या दृष्टिकोनातून ही मोहीम राबवली जाते आणि अशीच विविध मोहीम सध्या या महाविद्यालयाकडून विविध स्तरांवरती राबवल्या. पुण्यात पुन्हा एकदा मेघगर्जनेला सुरुवात झालेली आहे. पुण्यात सकाळपासूनच तसं खूप कडाक्याचं ऊन होतं, मात्र दुपारनंतर पुन्हा एकदा ढगाळ वातावरण झालं आणि आत्ता कुठेतरी पुण्यातल्या बऱ्याच भागांमध्ये, उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. गेले 3 दिवसांपासून पुण्यामध्ये दररोज संध्याकाळच्या सुमारास पाऊस पडताना पाहायला मिळतोय. खरं तर उद्यासुद्धा पुण्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजसुद्धा पुण्यामध्ये सायंकाळच्या सुमारास कडाक्याच्या वादळी वाऱ्यासह विजांसह हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे. उद्यासुद्धा अशाच प्रकारचा पाऊस पडेल, मात्र त्यानंतर 2-3 दिवस पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवली नसल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर सध्या सकाळच्या प्रमाणात जे तापमान वाढताना पाहायला मिळतं आहे ते तापमान पुढच्या 2-3 दिवसांनंतर आणखीन वाढून हवामान जे आहे ते कुठेतरी दमट असल्यामुळे, ढगाळ वातावरण असल्यामुळे जास्त उकाडा जाणवेल. त्यामुळे सध्या तरी पुणेकरांना जे आहे ते मेच्या महिन्यात, एप्रिलच्या महिन्यात दोन्ही प्रकारचे सीझन, दोन्ही प्रकारचे ऋतू अनुभवायला मिळत आहेत. दुपारच्या सुमारास खूप कडाक्याचं ऊन पडतं आहे, मात्र सायंकाळी पाऊस पडत असल्यामुळे हवामानात हे जे बदल होतात ह्या हवामान बदलांचा नागरिकांच्या आरोग्यावरती सुद्धा तितकाच गंभीर परिणाम होताना पाहायला मिळतो आहे. पण सकाळपासून जे ऊन असतं ते ऊन संध्याकाळी थोडंसं ओसरून पाऊस पडत असल्यामुळे या हलक्या सरींमधून पुणेकरांना काहीसं हायसं सुद्धा वाटताना पाहायला मिळतंय. हे प्रकरण काय आहे? शशिकांत शिंदेवर घणाघात आरोप होतोय. लोकसभेची निवडणूक चालू झालेली आहे. माथाडीचे कामगार नेते आहेत नरेंद्र पाटील आपल्यासमोर. पाटील साहेब नमस्ते. नक्की आज तुम्ही सातारमध्ये एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. नक्की हे राजकारण चाललंय तरी काय? नक्की लोकसभा आल्यानंतर सर्वप्रथम मी महायुतीचे उमेदवार व कमळचे, भाजपचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. या निवडणुकीमध्ये ते प्रचंड मताने निवडून यावेत असे मी मनापासून त्यांच्याकडे इच्छा व्यक्त करून पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी प्रचंड ताकदीनं त्या ठिकाणी काम करणार आहोत. निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवार तुतारीचे यांनी फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी ज्या पद्धतीनं पत्रकार परिषद घेऊन जे त्यांनी वक्तव्य केलं त्याच वक्तव्याला मी उत्तर दिलं
आणि ते उत्तर एवढं झोंबायची गरज नाही आहे. जर तुम्ही काही केलंच नसेल तर घाबरायची गरज नाही आहे. मुतारी आणि शौचालय याच्यामध्ये तुमचं काहीच जर योगदान नसेल तर तुम्ही बिनधास्तपणे निवडणुकीला सामोरं जा, तुमचा प्रचार करा आणि तुम्ही तुमचं निवडणूक कसं यशस्वी करता येईल त्याचा प्रयत्न करा. आम्हीही आमच्या असणाऱ्या उमेदवाराचा, आमचे नेते पंतप्रधान मोदी साहेब, आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्यात आणि देशात दिलेल्या कामगिरीवरतीच आम्ही या ठिकाणी मत त्या ठिकाणी मिळवून घेऊ आणि छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांची कारकीर्द, त्यांचं केलेलं काम नक्कीच त्याच जोरावरती आम्ही ही निवडणूक जिंकू. परंतु गेल्या वेळी 2019मध्ये उदयनराजेंबरोबर तुमचा विरुद्ध सामना रंगला होता. त्याच उदयनराजेंना घेऊन आज तुम्ही उदयनराजेंचं काम करताय. नगरपालिकेचा तुम्ही आरोप केला होता. कशा पद्धतीनं तुम्ही कामाकडे पाहताय? खरं म्हणजे माझे 24 मुद्दे अजूनही माझ्या लक्षात आहेत, परंतु माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, भारतीय जनता पक्षाने मला जर आदेश दिला तर मी माझे सगळे हेवेदावे बाजूला ठेवलेले आहेत आणि जो उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवाराची 40-400 त्यामध्ये वर्णी लागावी याच्यासाठी मी प्रयत्न करणार. म्हणून आता तो विषय नाही आहे. आता मला 400 सातारकरांचा उमेदवार कसा पाठवता येईल, माझं किती योगदान मला देता येईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. माथाडीचे कामगार नेते आहात तुम्ही. शशिकांत शिंदे ही माथाडीचे कामगार नेते आहेत. तुमच्या कामगार नेत्यामध्ये आता जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यात काहीतरी दुफळी निर्माण झाली असं थोडीशी चर्चा वर्तवली जाते. बघा काय होतं, त्यांनी युनियनमध्ये बरेच वर्षापासून काम केलेलं आहे. ते स्वतः या ठिकाणी 4 वेळा त्या ठिकाणी ह्याच्यावरती विधानसभेवरती काम केलेले, आता विधान परिषदेवरती काम केलं. नक्कीच माझ्यापेक्षा जास्त कार्यकर्ते त्यांनी जमाव केलेच असतील, त्याच्यामध्ये मी नाकारत नाही आहे. परंतु खरी परिस्थिती लोकांना माहीत नव्हतं की आज अण्णासाहेब पाटलांचं कुटुंब म्हणून आणि आज त्या कुटुंबाचा एक चिरंजीव म्हणून, संघटनेचा पदाधिकारी म्हणून काम करतो. त्यांनी 2019ला जे केलं ते लोकांपर्यंत मी पोचवतोय आणि लोकांनी निर्णय घ्यायचा आहे की कुणाच्या पाठीशी उभं राहायचं आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट एकदम स्पष्ट आहे. तुम्ही आता म्हणताय की शशिकांत शिंदे बालिश आहेत. नक्की बालिश असा उदाहरण का दिलं? अहो 2-3 प्रकरणामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं त्याचंच मी उत्तर त्या ठिकाणी दिलं. कारण एखादा मॅच्युअर्ड माणूस त्या ठिकाणी स्वतः त्या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये असून देखील पण जर ते हे वक्तव्य करत असतील, अँटिसिपेटरी बेल घेत असतील आणि ते म्हणतात रडीचा डाव खेळला जातो, त्याच्यामुळे त्यांनी जे केलेलं आहे त्याला ते सामोरं जायलाच लागणार आहे त्यांना. आता त्या निवडणुकीमध्ये किंवा निवडणुकीच्या नंतर हा नंतरचा भाग आहे. नक्की तुम्ही इंगा दाखवणार आहे शशिकांत शिंदेंना? हा इंगा नरेंद्र बघा, पाटलांचा तुम्ही काही शब्द वापरू शकता, मी काय तो शब्द वापरणार नाही. पण खरे सातारकर मंडळी, खरा माथाडी कामगार हा जाणून चुकलेला आहे की 2019ला काय घडलं आणि 2024ला काय करायचं आहे ते प्रत्येकाला कळालेलं आहे. इव्हन सातारकरांचे जे मतदार आहेत त्यांनाही त्यांचा भरपूर चांगला अनुभव आलेला आहे, माझ्यापेक्षा जास्त. म्हणून सातारकरच भूमिका घेतील काय घ्यायची ती. बाकी आमची लढाई ना ती आम्ही लढू, अगोदर लढू, नंतर लढू का नंतरच्या नंतर लढू, पण ती लढू. हे होते नरेंद्र पाटील. नरेंद्र पाटील आपल्याशी एकदम मस्त चांगल्या पद्धतीने आपल्या पत्रकारांशी संवाद साधला आहे. त्यांनी आरोप केलेला आहे की शशिकांत शिंदे यांना बालिशपणाचा कळस निर्माण झाल्याची नरेंद्र पाटील यांनी सांगितलं आहे. युगांडा देशातील महिलेची पिंपरी चिंचवड पोलिसांनी वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. सांगवी पोलीस स्टेशन हद्दीतील मोरिया पार्क भागातील एका सदनिकेत निखिल किरण मोरे हा दलाल स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी युगांडा देशातील महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेतो अशी गोपनीय माहिती पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून युगांडा देशातील महिलेची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. तसेच या प्रकरणात आरोपी निखिल किरण मोरे याच्या विरोधात सांगवी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधान कलम 370(2) सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 कलम 345 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इलेक्शन में जो उनको गरज पड़ेंगे तो हमारे घर घर में सब आई ताई माँ बोल के आते हैं, तो उसके बाद में उनको गरज मिल गया ना तो हमें ढुके भी नहीं देखते। इलेक्शन का पहला आते हैं, बाद में आता नहीं। मतलब औरत लोग के लिए थोड़ा सुरक्षा चाहिए। कोई भी इधर आके पूछताछ नहीं करता, कोई मरे कोई जी, उनको कोई फर्क नहीं पड़ता, उनको तो पदवी चाहिए। या म्हणून 10 बारा बोलत होता नाही जग्या की फोन करू या। आणि मतदान झाल्यानंतर परत येतात, परत कोण विचारत नाही कुठं चाललीस का बाई, तू कुठली आहेस का बाई म्हणत विचारत नाही कुणी। पुणे लोकसभेसाठीचे 3ही उमेदवार जाहीर झालेले आहेत। या 3ही उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडलाय, आपापल्या परिसरांमध्ये प्रचार सुद्धा चालू झालाय। मात्र पुण्यात असा एक भाग आहे, अशी एक वसाहत आहे ज्यामध्ये अजूनपर्यंत कुठलाही उमेदवार प्रचारासाठी आलेला नाही। अर्थात मतदान जसं जसं जवळ येईल, प्रचार जसं जसं रंगू लागेल तसतसं या भागात सुद्धा आपल्याला सगळेच उमेदवार फिरकताना दिसतील। मात्र एकदा का निवडणुका झाल्या, मतदान झालं, निकाल लागले, त्यानंतर मात्र निवडून येणारा उमेदवार हा त्या भागाकडे फिरकतही नाही, अशी तिथल्या मतदारांची भूमिका आहे। मी बोलतेय पुण्यातल्या बुधवारपेठबद्दल। बुधवारपेठ भागात राहणाऱ्या देवदासी ज्या आहेत त्यांची हीच एक समस्या आहे, त्यांची ही भूमिका आहे की आमच्याकडे मत मागण्यासाठी येणारे उमेदवार जे आहेत ते पुन्हा 5 वर्षात कधीही पुन्हा आमच्याकडे फिरकूनही बघत नाहीत। याच महिलांच्या नेमक्या काय समस्या आहेत, त्यांची जी कैफियत आहे ती त्यांच्याचकडून आज आपण जाणून घेणार आहोत। माझ्याबरोबर सध्या याच भागात असलेल्या काही महिला आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत। क्या बताएंगे आप कितने सालों से यहाँ पे है? आपका वोटर आईडी है क्या? है ना। और आप अभी मतलब इलेक्शन करती है, जाती है वोट डालने की? करता है, अभी तो 10 साल हो गए इलेक्शन करती हूँ। और जब इलेक्शन लगते हैं तब क्या जो उम्मीदवार होते, कैंडिडेट्स होते, वो यहाँ पे आते हैं प्रचार करने के लिए वगैरह? आते हैं ना, पूछते हैं। एक बार इलेक्शन हो जाए उसके बाद भी आता है क्या? लेकिन इलेक्शन का पहला आते हैं, बाद में आता नहीं। तो अभी आपके यहाँ पे क्या प्रॉब्लम है, आप यहाँ पे रहती है? कुछ नहीं, अभी इधर क्या होगा, कुछ सरकार से कुछ भी अपना पेंशन नहीं होता है, औरत लोग पूछते हैं पेंशन होता नहीं औरत लोग को, वो मिलता नहीं है। सरकार से कुछ भी योजना रहता है, कुछ नहीं मिलता है औरत लोग को। दीदी आप क्या बताएंगे, आप वोट डालती है? हाँ डालते ना। और यहाँ पे कितने कैंडिडेट्स आते हैं, मतलब बहुत प्रचार करने के लिए वगैरह आते हैं? आते कभी कभी। और अभी आपके यहाँ पे क्या समस्या है? बहुत समस्या है यहाँ पर, तभी और लोग को सुविधा नहीं होते हैं, प्रॉब्लम है थोड़ा बहुत। थोड़ा जोर से बोलो मतलब औरत लोग के लिए थोड़ा सुरक्षा चाहिए, यहाँ पर थोड़ा कम है यहाँ पर सुरक्षा। इलेक्शन के बाद में जो 5 साल होते हैं वो वहाँ पे भी, उस ईयर में भी वो लोग यहाँ पे आते हैं क्या? उन सालों में आपकी कुछ हालचाल पूछा करते हैं कुछ? हाँ उस टाइम में तो आया था पूछने के लिए, पूछते। और अभी जो पुणे का माहौल चल रहा है, इलेक्शंस है, आपको पता है कौन कौन इलेक्शन में खड़ा है, क्या नाम वगैरह? नाम तो सुना है, अभी आया नहीं है, अभी तक आएगा तो बोलेगा। आप क्या बताएंगी, आप भी यहाँ पे है, आपको क्या अलग कुछ समस्याएं यहाँ पे लगती है? मेरे को लगता है कि मतलब इलेक्शन में जो उनको गरज पड़ेंगे तो हमारे घर घर में सब आई ताई माँ बोल के आते हैं, तो उसके बाद में उनको गरज मिल गया ना तो हमें ढुके भी नहीं देखते। ऐसा पूछते कि नहीं कि तुम्हारे पास कुछ है खाने पीने के लिए भी नहीं पूछते हमारे बारे में। और ये भी बात हो गया, अभी निवड़ के आएंगे उनको झोली भरेंगे, तो हमारा क्या है, फिर वही गली में हमारा वही काम रहते हैं ना, तो करके खाने वाले लोग करके खाना पड़ता है। फिर हमारे को 2 बार आके उन लोग पूछते नहीं। आणखीन काही महिला आहेत माझ्याबरोबर। आजी काय सांगाल तुम्ही, आत्ता तुम्ही इतके वर्ष इथे आहात, कोणकोणते उमेदवार इथे येऊन गेलेत आत्तापर्यंत? तुम्हाला नावं माहिती आहेत का त्यांची? नाही माहिती मला। कोणत्या पक्षाचे लोक इकडे येतात? भरपूर येतात, गाडीवर फिरत्यात जातात, तेवढं आमचं मतदान घे जिंकणार। ताई अक्का शिक्का मारा आमच्यावर म्हणी येतात, आणि परत आम्हाला काय झालं का त्यांना का बघायचं आहे असं विचार करतात ते लोक। आणि काही सरकारी योजना येतात ना, त्या आमच्यापर्यंत काहीच पोचत नाहीत मॅडम, अजिबात
समजा आता गरीब म्हणून मजबूर लोक म्हणून करतात, ते हर एक काय बी येतात ना, कुणाकडे कागद आहेत कुणाकडे नाही आहेत, तुमच्याकडे आहेत का म्हणून विचारत नाहीत, नाही विचारपूस करत नाहीत ते लोक. तुम्हाला पॅन कार्ड आहेत का, आधार कार्ड आहेत का, तुम्ही कुठून आलं, का केलो, का नाही आणले, असं हे सगळं विचारतच राहतात, पण कुणी करून देत नाही. फक्त आता शैली संस्था चालू केली करून द्यायला त्यांना. तुमच्याकडे मतदान कार्ड आहे का, तुम्ही मतदान करता का? हो, हा इथलंच आहे, इथंच टाकती गुजराती शाळेत जाऊन. या म्हणून 10 बारे बोलत आहेत आणि नाही जे गेल की फोन करू या तुमचं. आणि मतदान झाल्यानंतर परत येतात का? परत कोण विचारत नाही, कुठं चाललीस ग बाई, तू कुठली आहेस ग बाई म्हणत नाही, विचारत नाही कुणी. सहूलत मिलना चाहिए, वो सब कुछ मिलना चाहिए, क्यों नहीं मिलता, क्यों नहीं मिलता, मैं ये पूछना चाहती हूँ, क्यों नहीं मिलता? ये ज़रूरी है. जब तुम्हारा इलेक्शन के टाइम में तुम आके ताई बाई बोल के हाथ जोड़ के लेके जाते हैं हमारा इलेक्शन, और उसके बाद में आप लोग ने मोड़ के भी नहीं देखते हैं, आपको बुखार आया क्या, ठंडी आया क्या, तुम कैसे हो, खाए क्या, मारे क्या, जिया क्या, ये पूछते नहीं है. मतलब 5 साल में कोई नहीं आता इलेक्शन होने के बाद? बिल्कुल नहीं है, कोई भी नहीं है आज तक. है ऐसा भी इंसान है, पहले जो ज़माने में हमारे साथ में ना, वो एक तो नाम तो बहुत अच्छा है, याद है मुझे, मैं नाम नहीं बोलना चाहती हूँ, लेकिन इस दुनिया में वो नहीं है, लेकिन मैं नाम लेना चाहती हूँ. वो था बालाजी तेलकर. वो हाँ के हमारे को अच्छा बुरा देखता था, सब कुछ देखता था, वो चला गया, इस दुनिया में नहीं है. अभी जो इंसान लोग हैं उन लोग जीतने के बाद में कोई भी इधर आके पूछताछ नहीं करते, कोई मरे कोई जी, उनको कोई फ़र्क नहीं पड़ता, उनको तो पदवी चाहिए. समस्या तशा भरपूर आहेत. A to Z त्यांची जी कामं असतात ती आपण, मी स्वतः प्रकाश यादव, अखिल बुधवारपेठ देवदासी संस्था आणि तेजस्वी सेवेकरी सहेली असं मिळून आम्ही कामं करतो. आणि यांच्या इतक्या समस्या आहेत की आता आम्ही 35 वर्ष काम करतो आहे, तेजस्वी 25 वर्ष काम करत आहेत, तरी पण या समस्या अजून काही सुटलेल्या नाही आहेत. गव्हर्नमेंट योजना निर्माण करतात, सगळ्यांसाठी आहेत असं सांगतात, पण विशेष असं आहे की या महिलांकडे ती कागदपत्रच नसतात. आणि ती कागदपत्र गोळा करताना इतकी दमछाक होती की आम्हाला सुद्धा नाकीनऊ येतात. पण बाकीचे जे इम्प्लिमेंटेशन करतात ते जे ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडे मात्र सगळी कागदपत्र गोळा होऊन सगळी योजना ती त्यांच्याबरोबर त्यांच्या लोकांना मिळते. त्यामुळे ही दुर्लक्षितच राहिलेली गोष्ट आहे. सर, सध्या पुण्यातून लोकसभेसाठीचे 3 उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत, तर त्यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? ते आले होते का इकडे कधी? नाही, ते इकडं आले नाहीत. आमदार की निवडणूक होती त्याला रवींद्र दंगेकर इकडे येऊन गेलेत, पण अजून जवळजवळ मेमध्ये इलेक्शन आहे. त्या दृष्टीने प्रत्येकजण प्रत्येक एरियामध्ये जाणार, 3 उमेदवार येणार, मतं मागणार, त्यांचा तो हक्क आहे. आणि मतदान माझ्या दृष्टीने हे गुप्त आहे, त्यामुळे इथल्या सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा असं मला वाटतं. बुधवार पेठेतल्या या महिलांशी बातचीत केल्यानंतर त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या अगदीच जवळून जाणवतात. अगदीच कागदपत्र काढण्यापासून ते वृद्धापकाळामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचे पेन्शन मिळत नाही, कुठल्याच सोयीसुविधा मिळत नाहीत. अर्थात आत्तासुद्धा त्यांना कुठल्याही हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रतीचे उपचार मिळत नाहीत. आरोग्याच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्याचबरोबर त्यांच्या मुलांना वेळेवरती शिक्षण मिळत नाही, चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळत नाही. अशा अनेक समस्या या महिलांच्या आहेत. आम्ही मतदार आहोत, आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आम्ही दर मतदानाच्या वेळेस मतदान करतो, निवडणुका या चांगल्या प्रतीने आम्ही पार पाडतो. आमच्याकडे येणाऱ्या उमेदवारांना आम्ही आमच्या समस्या सांगतो. मात्र सगळं ऐकून सुद्धा हे उमेदवार निवडणुका झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर पुन्हा आमच्याकडे फिरकत नाहीत, अशी नाराजी या सगळ्याच महिलांनी बोलून दाखवल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे येत्या काळामध्ये हे चित्र बदलणार का? या महिलांना पुण्याचा जो कोणी नवीन खासदार असेल तो न्याय देणार का? हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरामन छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा तिढा जो आहे तो अखेर सुटल्याचं पाहायला मिळतंय. छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघातून, लोकसभा मतदारसंघातून मंत्री संदीपान भुमरे यांना लोकसभेची उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे. महायुतीमध्ये जर आपण पाहिलं तर या छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून मोठा तिढा पाहायला मिळत होता. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड हे भारतीय जनता पक्षाकडून छत्रपती संभाजीनगरची जागा लढण्यासाठी इच्छुक होते.
त्याबरोबर शिवसेनेमध्ये मोठी इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत होती, ज्याच्यामध्ये संजय शिरसाट असतील, संदीपान भुमरे असतील, यासह प्रमुख नेते जे अगदी अब्दुल सत्तारसुद्धा असतील, तर हे सगळे प्रमुख चेहरे जे आहेत ते लोकसभेवर दावा सांगताना पाहायला मिळत होते. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ शिवसेनेचाच आहे असं शिवसेनेचे नेते सांगताना पाहायला मिळत होते. त्यामुळं काटोंकी टक्कर या मतदारसंघामध्ये उमेदवारीवरूनच आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र आज अखेर हा सस्पेन्स संपल्याचं पाहायला मिळतं आहे आणि मंत्री संदीपान भुमरे यांच्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ पडल्याचं पाहायला मिळतं आहे. मंत्री संदीपान भुमरेंमुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये चौरंगी लढत जी आहे ती होणार आहे आणि यामध्ये प्रमुख लढत जी आहे ती शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी पाहायला मिळणार आहे. कारण ठाकरे गटाकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जी आहे ती माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना जी आहे ती लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आज शिंदेंच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिलेली आहे. संदीपान भुमरे हे आता महायुतीचे उमेदवार असणार आहेत. तर तिकडे AIMIM या पक्षाकडून महाराष्ट्राचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते विद्यमान खासदार छत्रपती संभाजीनगरचे इम्तियाज जलील यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर हर्षवर्धन पाटील जे कन्नड गावचे माजी आमदार आहेत ते हर्षवर्धन जाधव या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. त्यामुळे चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक हाय व्होल्टेज असणारा मतदारसंघ जो आहे तो म्हणून छत्रपती संभाजीनगरकडे म्हणजेच तत्कालीन औरंगाबाद मतदारसंघाकडे पाहिलं जात होतं आणि या मतदारसंघामध्ये त्यावेळी तिरंगी लढत झाली होती. हर्षवर्धन जाधव हे अपक्ष रिंगणामध्ये होते, चंद्रकांत खैरे शिवसेनेकडून संयुक्त त्यावेळच्या शिवसेनेकडून रिंगणामध्ये होते, तर इम्तियाज जलील हे MIM कडून उभे होते आणि इम्तियाज जलील हे तब्बल 1 ते 1.5 लाखांच्या मताधिक्याने विजयी देखील तिथे झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे तिरंगी लढतीमध्ये तिथे MIMचा खासदार जो आहे तो निवडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी तर चौरंगी लढत होणार आहे. त्यामुळे या चौरंगी लढतीचा फायदा इम्तियाज जलील यांनाच होईल असं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात असल्याचं पाहायला मिळतं आहे. संदीपान भुमरेंचा प्रवास जर आपण पाहिला तर 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019 अशी सलग 6 टर्म मंत्री संदीपान भुमरे जे आहेत ते पैठण विधानसभा मतदारसंघातून विजयी देखील झाल्याचं पाहायला मिळालं होतं. महाविकास आघाडी सरकारमध्येही संदीपान भुमरे हे राज्यमंत्री म्हणून काम पाहत होते. सध्या त्यांच्याकडे फलोत्पादन खात्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी जी आहे ते असल्याचं पाहायला मिळतं आहे. पैठणमध्ये एका कारखान्यामध्ये स्लीप बॉय म्हणून त्यांनी काम केल्याचं, राजकारणात येण्या अगोदर काम केल्याचं पाहायला मिळालं होतं. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून कुठलाही राजकीय वारसा नसताना मंत्री संदीपान भुमरे हे राजकारणामध्ये आल्याचं पाहायला मिळतं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 6 टर्म आमदारकी मिळाल्यानंतर 2 टर्म मंत्रिपद मिळाल्यानंतर आता मंत्री संदीपान भुमरे यांना लोकसभेची उमेदवारी जी आहे ती देण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे. तर 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.